आपण इथे सन्मानित करूया. सामना सुरू करा. दीपक शेठ नावडेकर, रायगड जिल्ह्याचे रिक्षा चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष, यांचा आपण इथे सन्मान करतोय. मी सन्मान करण्यासाठी विठ्ठल शेठ शेळके साहेबांना विनंती करेन की आपण सन्मानित करायचंय. दीपक शेठ नावडेकर, ज्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला स्मित हास्य जरूर पाहायला मिळतं, असे व्यक्तिमत्व आहेत. आणि त्यांच्या समेत हर्षल नावडेकर, युवा कार्यकर्ते, यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. सन्मान करण्यासाठी विठ्ठल शेठ शेळके साहेबांचा आपण पवित्र शुभ हस्ते हा सन्मान करून घेतोय. आणि त्या थोड्याच वेळामध्ये आपण ज्या क्षणांची चर्चा केली, म्हणजे ज्यांचाच अभिष्ट चिंतन सोहळा आहे, ज्यांचाच वाढदिवस समारंभ आहे, ते आमच्या सगळ्यांचे लाडके आदर्श नेते सुनील शेठ शेळके साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो. तसेच आरवी देखील इथे आपण पाहतो आता या सोहळ्यासाठी उपस्थित झालेला आहे. थोड्याच वेळामध्ये आपण केक देखील कटिंग करणार आहोत. दरम्यान सन्मान आपण करून घेतोय आणि आज सन्मान पाहायला मिळेल दीपक शेठ नावडेकर, रायगड जिल्ह्याचे रिक्षा चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष, त्यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. आणि त्या पुढचा सन्मान असणार आहे ते म्हणजेच युवा कार्यकर्ते, तरुणांचे कैवारी हर्षदादा नावडेकर यांना पण इथे सन्मानित करतोय. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. माझ्याकडे जाणं महत्वाचं आहे, सो आपण जाऊयात लवेश दिघे यांच्याकडे. येस, थँक्यू व्हेरी मच आकाश. 4 धावा आल्यात. 4 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय, तो म्हणजे 11 या आकड्यावरती. बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये सुरुवात चांगली कोपरोली टीमची. तसेच 7874 म्हणजेच अग्रिकोळी ट्रान्सपोर्टचे, अग्रिकोळी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा प्रणवदादा भोपी यांचं इथं आगमन झालेलं आहे. आज ॲज अ खेळाडू त्यांना पाहून आम्हाला अगदी आनंदाचा डोहो आमचा जरूर भरून आलाय आणि त्यांना आम्ही जरूर इन्व्हाइट करतो की आपण यायचं मंचावरती. तर 4 धावा येतील. पुन्हा एकदा अगदी चांगली बॅटिंग पाहायला मिळते. ग्रेट स्टार्ट ऑफ द इनिंग. नितीनच्या बॅटमधून हे सलगचा दुसरा चौकार आणि 2 चौकाराच्या साह्यानं संघ पोहोचलाय 15 या आकड्यावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साइडला. अगदी ब्लॅक स्क्रीनच्या वर बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. नितीन इज ऑन फायर नाव. टोटल स्कोर मूव्स ऑन 21. एकवीस धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. अगदी बिना घड्यांच्या मोबदल्यामध्ये सुरुवात दमदार पाहायला मिळते. नितीन पाटीलच्या माध्यमातून हा षटकार. धावा संख्या 21 या आकड्यावरती. हो, पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट. हा फटका सजवलाय. डाऊन दी बॉल फिल्डर. सुपर झेल. मैदानाच्या आतमध्ये चांगला झेल घेतला होतोय. पहिल्या विकेटचं पतन. नितीन पाटील गोज. तर इथून आपण पाहतोय 5 बॉलचा खेळ झालाय. धाव संख्या 21 या आकड्यावरती. अंशू मंडप डेकोरेटर 12-12 कोपरोली या संघाला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना सुरुवात दमदार पॉवरफुल इनिंगची स्टार्ट करून दिली नितीन पाटील या फलंदाजाने. धाव संख्या 1 बाद 21 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. गोलंदाजी ट्रॅक मध्ये राहुल पाटीलचं महागड षटक. पॉवर प्लेचा पहिल्या षटकामध्ये आक्रमण पाहायला मिळालं आणि इथून मात्र अंतिम बॉल राहुलच्या माध्यमातून. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रोहित हिटमॅन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहतो आहोत. रोहित साठी फुल टॉस बॉल. गॅप मध्ये बॉल एक्झिक्यूट केलाय. चेंडू चाललाय कव्हर रिझर मध्ये. इट्स अ क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चेंडू सीमा पार. 4 धावा आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाची वेळी समाप्ती. पहिल्या षटकाच्या कडे धाव संख्या 1 बाद 25. आपण पाहतो इथे उपस्थित झालेले रायगड जिल्ह्याचे रिक्षा चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष आमचे दीपक शेठ नावडेकर आणि हर्षद नावडेकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आम्हाला आलेलं आहे. आम्ही या अगदी श्रीराम क्रिकेट संघाच्या वतीनं आणि आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं तुमचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. थँक्यू सो मच. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली आकाश. टोटल स्कोर कार्ड वरती धावा 25 आपण पाहतोय. दमदार सुरुवात झाली.
12-12 कोपरुली या टीमची. अगदी अंशू मंडप डेकोरेटर या नावाने आता मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. दमदार खेळ साकार केलाय पहिल्या ओव्हरमध्ये. जागृती स्पोर्ट्स क्रिशा 11 ब्राह्मण करवले टीमकडून पहिलं षटक महागडं राहिलं. आता नवीन गोलंदाज पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये तेजस पाटील, नितेश पाटील या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये धाबा खर्च केला 25 राहुल या गोलंदाजाने. हो, पहिला बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, उडवलाय चेंडू, चाललाय सरळ, वन बाउन्स ओव्हर दी रोप. फलंदाज रोशनच्या बॅटमधून ह्या 4 धाबा चौकार. मोरबी टीमचे लिजेंड प्लेयर आदेश दादा पांडव यांचं इथं शुभागमन होतंय. आदेश दादा, आपण यावं अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. टोटल 29 धावा. चला, बॉल लगेच मैदानाच्या आतमध्ये सुपूर्त करायचा आहे. आमदार चषकाचे यशस्वी आयोजक रोशनच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार आला. पहिला बॉल फेस करत असताना ओव्हर पिच बॉल होता आणि त्या बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न आपण पाहिला आणि 4 धावा निश्चितरित्या मिळत असताना आपण पाहिल्या. 29 धावा स्कोर कार्डवरती लागले. सुरुवात, दमदार पॉवरफुल सुरुवात मैदानाच्या आतमध्ये कोपरोली या संघाची. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज तयार. व पुन्हा एकदा खूप टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने कट केलाय. गॅप मध्ये एक्झिक्यूट, स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा दुसरा चौकार पाटीलच्या बॅटमधून. पॉवर सर्कलच्या ओव्हरमध्ये अगदी तुफानी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. आक्रमण पाहायला मिळालं, लिडिंग एज लागले, कॅचची संधी निर्माण झाली. विकेट किपर कडून चूक आणि इथून मात्र डिरेक्ट हिट केला असता तरी देखील जोखीम मात्र होती. 1 धाव कंप्लीट केली जाते. क्विक सिंगल कंप्लीट केला आणि एका धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय टोटल 34 या आकड्यावर. धाव संख्या आपण पाहतोय 34. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. 34 ऑन अ बोर्ड. मोर द विकेट यावेळी बॅकफुटला जाऊन खड ऑन साइडला स्क्वेअर लेग रिझर मध्ये चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नेत्रदीपक शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. रोहित पुढे सुपर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जणू काय हायलाइट चालू आहे असा खेळ मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. टोटल 38 धावा स्कोर कार्ड वरती. याच दरम्यान आपण पाहतो पावड्यांचं शुभागमन होते आदरणीय बागेजी शेळके आणि त्यांच्या समवेत बाबा शेळके साहेबांचं इथे शुभागमन होते. यांना मी आपण पाहतोय खरं तर अतिथी मंचावरती स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि याच दरम्यान विकेटचं पतन, दुसरा विकेट मिळवलाय रोहित पाटील गोज. तीन चेंडू फेस करत असताना 9 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. सुरुवात चांगली करून दिली कोपरेल टीमला खऱ्या अर्थाने नितीन पाटील या फलंदाजाने. आणि तो मोमेंटम पुढे शिफ्ट करत असताना हे 2 फलंदाज आपण पाहत आहोत. अविनाश सूर्यवंशी ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. नितेश पाटील दुसऱ्या षटकामध्ये दाखल झालाय. शेवटचा बॉल या षटकातला. टोटल धावा संख्या 38 ऑन अ बोर्ड. ओ यावेळी फटका चांगला आहे, कमालीचा स्ट्रोक, स्वेट साऊंड मिडल ऑफ द बॅट.
गेंद जाएगी सीधा तारामंडल में 6 रन। तर अशा रीतीनं 2 षटकाची समाप्ती झाली। 2 षटकाच्या अखेरीस 2 बाद 44 एकंदरीत 22.00 ची सरासरी बॅटिंग करत असताना कोपरुल या संघाने केले। अगदी अंशु मंडप डेकोरेटर 12-12 कोपरुल या संघाला पाहतो सुरुवात अगदी चांगली पाहायला मिळते। 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आक्रमण पाहायला मिळालं। आता तिसऱ्या षटकामध्ये तेजस पाटील या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी प्राचारित करण्यात आलेला आहे। इथून तेजस पाटीलला इकॉनॉमिकल षटक हातलावा लागेल, विकेट मिळवाव्या लागतील, कारण धावसंख्या जलद गतीने स्कोर कार्डवरती उभारली जाते। प्रथम सत्रामध्ये टॉस जिंकला होता खरं तर जागृती स्पोर्ट्स क्रिशा 11 ब्राह्मण करवले टीमने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय चुकीचा ठरला की काय हे मोठं प्रश्नचिन्ह मात्र पाठीराख्यांना पडलं असेल, कारण धावसंख्या चांगली उभारली जाते। 44 धावा स्कोर कार्डवरती आहेत पहिल्या 12 चेंडूच्या समाप्तीनंतर। तेजस पाटील तिसऱ्या षटकामधील हा पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल। 44 धावा राऊंड द विकेटनं पहिलाच बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिझर्व्ह मध्ये फिल्डर तैनात ऑन द कार्पेट सहारे बॉल आपण पाहिला। या बॉलवरती सिंगल धाव मिळेल, सिंगल व्यतिरिक्त काही नाही। तिखट पारा करावा लागेल तेजस पाटील करणाऱ्या गोलंदाजाला। ज्या प्रकारे बॅटिंग होते त्याच्या विपरीत गोलंदाजी करणं फार इम्पॉर्टंट राहील। अचूक टप्प्यावरती गोलंदाजी वारंवार करणं फार गरजेचं। याच दरम्यान आपण पाहतोय आदरणीय दिनेश करमेलकर साहेबांचं इथे शुभागमन होते। विनंती असेल आपण यावं अतिथी मंचावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून श्रीराम चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत। ओ लॉट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल। या बॉलवरती डबल धाव निश्चित मिळते। 2 धावेचा प्रयत्न सफल झालाय आणि 2 धावेच्या मदतीनं संघ 47 ऑन बोर्ड 47 धावा स्कोर कार्ड वरती उभारल्या जात आहेत। तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 2 विकेट जरूर लवकर गमावले, त्यानंतर हळूहळू पार्टनरशिप बिल्डअप होत असताना आपण पाहतो नितीन पाटीलने जो स्टार्ट दिला होता ना तो लाजवाब आपण पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिला आणि तो स्टार्ट पत्र पुढे नेण्याचं काम 2 फलंदाज करतायत। रोहित पाटीलने देखील चांगले बॅटिंग केले। हो यावेळी शरीरापासून फार दूर बॉल, शिवदास वाघमारे सरांचा इशारा येतोय की हा बॉल वाईड आहे, एक्स्ट्रा मध्ये भर पडेल। एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव खात्यामध्ये जोडली जाते। 48 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जातील। 48 ऑन बोर्ड वाईडच्या स्वरूपामध्ये ही धाव आपण पाहत आहोत। यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल वलप विपक्ष शिरवले, दोन्ही टीमचे संघनायक आपण आला असाल तर रिपोर्टिंग करून घ्या। इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत वलप विपक्ष शिरवले। राईट आर्म ऑफ द विकेट न यावेळी फुल टॉस बॉल होता आणि या बॉलवरती फक्त सिंगल। स्क्वेअर लेग रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चूक करणार नाही। चेंडू पर्यंत आले, चेंडू पकडला फेकला तोपर्यंत एक धाव घेण्याचा अवधी होता, एक धाव मिळते। 49 धावा स्कोर कार्डवर लागलेत। 49 ऑन बोर्ड। तिसरं षटक एकंदरीत आपण पाहिलं तर चांगलं राहिलंय, म्हणजेच मोठे पटके मारू दिले जात नाही। तेजस पाटीलच्या माध्यमातून धावसंख्येला रोख लावण्याचं काम केलं जात आहे तेजसच्या माध्यमातून। हो यावेळेस स्लॉट मध्ये बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, वाईडिश लॉंग ऑन मध्ये सोपा झेल ड्रॉप, रोशनला मात्र जीवनदान दिलं जात आहे। सोपा झेल गॅदर करता आला नाही आणि इथून मात्र झेल ड्रॉप झालाय। आता जीवन जाण्याचा कितपत फायदा उचलेल रोशन पाटील हे देखील पाहावं लागेल। आक्रमक खेळाडू आहे आणि त्या खेळाडूचा मात्र झेल ड्रॉप करणं कितपत महागात पडेल ब्राह्मण करवले संघाला हे मात्र येणारे वेळकाळ जरूर सांगून जाईल। धावसंख्या स्थिर पाहायला मिळेल। टोटल 49 ऑन बोर्ड 49। फुल टॉस बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, ऑन द राईज बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचले तिथे। या बॉलवरती सिंगल मिळेल, सिंगल व्यतिरिक्त जास्त काही नाहीये। षटक कमालीचं राहिलंय तेजस पाटीलचं आणि धावसंख्या एकंदरीत आपण पाहतोय 50 धावा कंप्लीट कोपरोली या संघाच्या। 50 रन्स कंप्लीटेड बाय कोपरोली टीम। सुपर बॅटिंग। तिसऱ्या षटकामध्ये रोख लावली धावसंख्येला, मोठे फटके मारण्यासाठी पूर्णपणे संघर्ष करावं लागतं इथून फलंदाजांना आपण पाहिलं तिसऱ्या षटकामध्ये। हो यावेळी देखील गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून मारण्याचा प्रयत्न, सिंगल धाव कंप्लीट, फेकी तितकेच चांगले आणि या बॉलवरती देखील सिंगल मिळेल आणि अशा रीतीनं 3 षटकाची होईल समाप्ती। 3 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना 51 धावेंवरती 2 बाद
अंशू मंडप डेकोरेटर 12-12 कोपरोली हा संघ. तर 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा 2:51 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. नेक्स्ट मॅच बोलप विपक्ष शिरवली या दोन टीम दरम्यान आपल्याला पुढचा सामना पाहायला मिळणार आहे. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करू, आपण आला असाल तर रिपोर्टिंग करून घ्या. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत आणि टॉस बंधनकारक राहणार आहे या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रीतम पाटील या गोलंदाजाला पाहतोय. चौथ्या षटकामध्ये धाव संख्या 51 रोख लावली करता तेजस पाटीलने. हो, पहिलाच बॉल फुल टॉस पद्धतीचा, पंचांचा इशारा नो, +4 पंजा 5 धावा या बॉलवरती. पहिला खराब आपण पाहतो आणि इथून मात्र चौकर आला आणि त्या कारणाने मात्र धावा संख्या आपण पाहिली 5 ने पुढे जाईल. टोटल 56 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. फ्री हिटची संधी, फ्री हिटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रीतम पाटील. ओ, यावेळी खूप टप्प्याचा चेंडू, बॅटचा फेस अगोदर क्लोज झाला होता, बॉल खरं तर टो एंडला लागला आणि त्या कारणाने मात्र इथून दुसरी धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि रनआउट. इथून मात्र तिसऱ्या विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपामध्ये रोशन अविनाश बाद झालाय. सूर्यवंशी मैदानाच्या बाहेर जावं लागलं आणि टोटल धावसंख्या आपण पाहिली 57 धाब्यांवरती तिसरा विकेट आलाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. रोशन पाटील साथ देत असताना नवीन खेळाडू कुलदीप पाडवी या खरं तर फलंदाजाला पाहणार आहोत. कुलदीप पाडवी स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. कुलदीप दोन धावेच्या प्रयत्नामध्ये खरं तर फलंदाज बाद झाला. गोलंदाज तयार प्रीतम पाटीलचा पुढचा बॉल, यावेळी देखील खूप टप्प्याचा बॉल होता कुलदीपसाठी. बराचसा टायमिंग होता, स्लोअर पण लवकर पिक करता आला नाही, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं प्रीतम पाटीलनं आणि या बॉलवरती फक्त मिळालेलं सिंगल डबलने धावा संख्या पुढे चालली. टोटल 58 धावा स्कोर कार्डवरती लागले. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे आणि चौथ्या षटकामध्ये देखील मोठे पटके मारू दिले नाहीत. पहिल्या बॉलवरती जरूर चौकार आला, नो बॉल होता प्रीतम पाटीलचा. त्यानंतर मात्र प्रीतम पाटीलने देखील चांगला कमबॅक केलाय. टोटल एकंदरीत धावा संख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवरती 58 धावा लागलेत. हो, यावेळी पटका बसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक, टप्पा खाल्यानंतर बॉलने घेतलेले वळण मात्र क्षेत्ररक्षकाला समजलं नाही. रोशन पाटीलला पुन्हा एकदा अजून आपण पाहिलं तर जीवनदान मिळते. हाफ चान्स बनला होता आणि इथून मात्र धावा कंप्लीट केल्या, त्या म्हणजे 2 आणि 2 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय तो म्हणजे 60 या आकड्यावर. टोटल 60 ऑन बोर्ड. नेक्स्ट मॅच वलप विपक्ष शिरवली, वलप टीमचा संघनायक आहे. यस, थँक्यू. तर शिरवली मलंगड यांना मी विनंती करेल, आपण आला असाल तर लगेच आपण टॉस करण्यासाठी संपर्क साधा. इनिंग ब्रेक नंतर टॉस होणार आहे. वलप टीमचा संघनायक आलाय, अगदी वेळेवर उपस्थित राहिलाय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय चौथ्या षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 60 या आकड्यावरती 3 गडी गमावलेत. ओ, यावेळी देखील अलॉंग द बॉडी आपल्याला बॉल पाहायला मिळाला. टप्पा चांगलाय, अचूक टप्प्यावर गोलंदाजी, भेदक मारा आपल्याला पाहायला मिळाला प्रीतम पाटीलचा. पहिला बॉल खराब वगळता षटक फार चांगलं राहिलंय. गोलंदाजी करत असताना ब्राह्मण करवल्या संघाकडून प्रीतम पाटीलचा आपण पाहतो. टोटल 9 धावा खर्च केल्या, धाव संख्या स्थिरवते. टोटल 60 ऑन बोर्ड, 60 धावा लागलेत. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना उर्वरित 2 बॉलचा खेळ शेष.
या षटकामधील. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा तयार. टप्प्याचा बॉल यावेळी प्रहार केलाय. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. षटकार. स्लो बाउन्स केलं होतं बॉल आणि तिथून मात्र लगेच बॉलला पिकअप करताना पाहायला मिळाला रोशन पाटील. आणि या बॉलची षटकार आलाय. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या 66 या आकड्यावर. हो पुन्हा एकदा मोठा फटका लगवायचा आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. डाऊन दी बॉल फिल्डर पोहोचणार नाहीत आणि त्या कारणाने मात्र या बॉलवरती देखील सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं 4 षटकाची होईल समाप्ती. 4 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना कोप्रोली 3 बाद 67 या आकड्यावरती. चार षटकाची समाप्ती झाली. 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 67 वरती 3 गडी गमावलेत बॅटिंग करत असताना कोप्रोली या संघाने. तर ड्रिंक्स ब्रेक झालाय मैदानाच्या आतमध्ये. टोटल 4 षटकाची समाप्ती झाली. 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 67. चांगली धावसंख्या उभारले. पहिली सुरुवात मात्र फार चांगली. पहिल्या 2 षटकामध्ये 44 धाव्या उभारल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि त्या कारणाने मात्र धावसंख्या आपण पाहतो 67 वरती पोहोचले. 3 गडी बाद. आता मात्र अंतिम षटक डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. दर्शन आलाय. दर्शन गोलंदाजी ट्रॅक वरती 5व्या षटकामध्ये. अंतिम 6 बॉल. इथून इकॉनॉमिकल षटक फेकावं लागेल ब्राह्मण करवले टीम कडून. दर्शन या गोलंदाजाला पहिला बॉल सुपर बॉल. अगदी टप्पा खाल्ल्यानंतर थोडंसं खोलवर राहिला आणि त्या कारणामुळे बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॅट अँड पॅड मधून बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. निर्धाव बॉलची सांगता आपण पाहतो. समर इन डिलिव्हरी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहाल. जबरदस्त बॉल. टप्पा खाल्यानंतर थोडंसं स्विंग पाहायला मिळाला. निर्धाव बॉलची सांगता आपण पाहतो. हो यावेळेला खूप टप्प्याचा बॉल. यावरती पॉवरफुल स्ट्रोक रोशन पाटीलच्या बॅट मधून. हा ब्रँडेड हिट. षटकार. थँक्यू डीजे. लोकनेते दिबा पाटील साहेबांचे सुमधुर गीत आपण ऐकलात. लोकनेते दिबा पाटील साहेबांना या स्पर्धेच्या वतीने विनम्र अभिवादन. हो लगातारचा खूप टप्प्याचा बॉल वरती प्रहार केलाय रोशन पाटील. ट्रेडमार्क हिट. षटकार. थँक्यू डीजे. शुभम खरं तर ना रोशन पाटीलला लवकर बाद करता आला असतं. सोप्पा जेल वाईडिश लॉंग ऑन मध्ये ड्रॉप झाला. लवकर गॅदर करता आला आणि बॉलला आणि अगदी कुठेही जायची गरज होती. हातामध्ये बॉल विसवलं होता आणि कॅचेस सुटल्यानंतर कशा प्रकारे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी याचं उत्तम उदाहरण रोशन पाटीलच्या माध्यमातून पाहतोय. ओ लगातारचा पाठोपाठचा हॅट्रिक. षटकार रोशन पाटीलच्या बॅट मधून आपण पाहतो. दमदार हिटिंग.
केले जाते. प्रत्येक बॉलवरती आक्रमण पाहायला मिळते. अगदी A1 क्वालिटीचे दर्जेदार स्ट्रोक रोशन पाटीलच्या माध्यमातून इथे पाहायला मिळत आहेत. चला नेक्स्ट मॅच वलप विपक्ष शिरवली मलंगड. तर वलप टीमचा संघनायक आहे शिरवली मलंगड टीमचा जर कॅप्टन आला नाही, उपस्थित झाला नाही, तर उपस्थित टीमला इथून टॉसपिन दिला जाणार आहे. हो, यावेळी चौथा येईल का असं वाटलं होतं, परंतु टप्पा खालतर बॉल खोलवर राहिला, डीप झाला बॉल आणि या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. निर्धाव बॉलची सांगत आपण पाहतो. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. टोटल 85 धावा स्कोर कार्ड वरती उभारले जात आहेत. चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये कोपरोली टीम कडून आणि आपण पाहतो उच्चांक देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय कोपरोली टीम कडून. 85 रन्स जडमध्ये बॉल डिलिव्हर्ड केला आहे. खरं तर या बॉलची आवश्यकता होती पहिली, हे बॉल टाकावे लागणार होते पहिले आणि इथून मात्र धावा कंप्लीट केल्या. अंतिम बॉलवरती 2 अतिरिक्त धावा मिळेल का? ओव्हर थ्रोची नाही मिळणार. रनआउटच्या स्वरूपामध्ये रोशन पाटील बाद होईल आणि त्या कारणाने आपण पाहतोय खरं तर पहिल्या सत्राची होईल समाप्ती. पहिल्या सत्राच्या अखेरीस धाव संख्या आपण पाहिली टोटल 87 ऑन बोर्ड. 87 धावा, 88 धाब्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये जागृती स्पोर्ट्स क्रिशा 11 ब्राह्मण करवले या संघासमोर ठेवलाय. मलंगड परिसरामधून हा संघ आपण पाहतो आणि तलुजा परिसरामधून वलप या संघाला पाहतोय. आदरणीय दिनेशजी करमेलकर साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. इनिंग ब्रेक झाले. हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. टॉस जिंकलाय वलप टीमने. निर्णय काय असेल? पेंडिंग राहतो, लगेच सांगतो 2 मिनिटं. तर एकंदरीत स्पर्धेचा नियम आहे की टॉस जिंकला तर कॅप्टन लगेच जो काही निर्णय असेल तो सांगायचा आहे. फिल्डिंग करू. तर टॉस जिंकून वलप टीमने फिल्डिंग केले. समोरचा संघ आपण पाहतो शिरवली मलंगड. कितपत 5 षटकाचा सामना कितपत रोखण्याचा प्रयत्न राहील? 55 ते 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि आपण ही स्पर्धा पाहतो फ्लड लाईट श्रीराम चषक 2026 मध्ये आपण प्रथम इथे आल्यानंतर कसं वाटलं या स्पर्धेबद्दल? करता तर खूप चांगले आहे. लास्ट इयर पण गेलेलो आम्ही. आमचा काहीतरी 4था नंबर आलेला इथे. यावर्षी चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करू. यस, बेस्ट लक. वलप टीमच्या कॅप्टनला आपण शुभेच्छा देऊ. तर टॉस गमावलाय शिरोळ टीम. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? आम्ही घरूनच विचार करत होतो बॅटिंगच करू. येस, आता टॉस तर तुमच्या बाजूने लागलाय. 5 षटकाचा सामना आहे. कितपत दावेचा डोंगर तुम्ही उभारण्याचा प्रयत्न कराल? जास्तीत जास्त स्कोअर बनवायचा प्रयत्न करू आम्ही. आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? अगदी फ्लड लाईट्स पहा श्रीराम चषकाबद्दल 2 शब्द. स्पर्धा तर चांगली आहे. आकाश शेळकेने आम्हाला बोलवलं, वाईल्ड कार्ड एंट्री आहे, खेळू आता बघू. येस, दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. टॉस फ्रॉम दी न्यूज सेंटर. टॉस जिंकलाय खरं तर वलप टीमने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे शिरवली मलंगड संघाला इथून बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स शुभम. बघा व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय आदरणीय सुनील दादा शेळके आज खरं तर त्यांचा वाढदिवस आणि या जय श्रीराम चषकाच्या अनुषंगाने त्यांचा आम्ही वाढदिवस साजरा करणार आहोत. खरं तर सामाजिक कला क्रीडा क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून देणारं व्यक्तिमत्व सुनील दादा शेळके आणि बघा संपूर्ण रमेश दादा मित्र परिवाराच्या तर्फे इथून मात्र केक कटिंग करून त्यांना वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा व्यासपीठावरती दिल्या जाणार आहेत. अशीच यशाची कामे त्यांच्या हातून घडव अशा आम्ही आई एकवेरा चरणी प्रार्थना करतो. आणि सुनील दादांचा केक कटिंग सोहळा आता या व्यासपीठावरती आम्ही पार पाडतो. डीजे मास्टर
सुनील दादांचा केक कटिंग सोहळा आज त्यांचा वाढदिवस आणि या स्पर्धेच्या अनुषंगाने रमेश दादा मित्र परिवार करतोय. पहिल्या इनिंग मध्ये कोपरू टीमनं तब्बल धावा 87 बनवल्यात. 88 धावसंख्या इथून चेस करायच्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ब्राह्मण करवली टीमची. तेजस पाटील आणि राहुल पाटील आपण पाहता. पहिला गोलंदाजच्या मार्कवरती रोहित पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेट, चिंचवली विलेज कडून पहिलाच बॉल आहे. पहिल्याच बॉलवरती समोरच्या विभागात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, पहिला हादरा, पहिला धक्का, पहिल्या बॉलवरती रोहित पाटील या बॉलरना मात्र दिलाय. तेजस पाटील बॅक टू डग आउट. दर्शन डोंगरे नवीन खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नंबर 3 वरती पहिल्या बॉलवरती खराब सुरुवात आपण पाहिली आहे. ओ शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, पिक करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र चांगली गोलंदाजी. सुरुवातीचे 2 डॉट बॉल फेकलेत रोहित पाटील या गोलंदाजानं. एक चांगली सुरुवात मात्र त्याची आपण पाहताय. ज्या सुरुवातीची अपेक्षा होती, अगदी 87 धावा बनल्यात, 88 धावा चेस करायच्या. पहिल्या बॉल पासून आक्रमण करणं गरजेचं आहे. ओव्हर पिच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग आहे, झेलची संधी, फील्ड डाऊन दी बॉल हॅज बीन टेकन, बॅट्समन आउट गॉन. आणि हा सलगचा या षटकातील दुसरा धक्का मात्र इथे लागलाय, तो ब्राह्मण करवले संघाला. दोन विकेट इथे गेल्यात. धावसंख्या एकही धाव फलकावरती नाहीये. खूप चांगली गोलंदाजी रोहित पाटीलचे मात्र आपण पाहताय. विजय पाटील डावकोऱ्या हाताचा बॅटर स्ट्राईक एंड वरती आहे. चांगला बॉल फुल लाईनचा होता, बॅटकॅट पॉइंट कडे चाललाय. धाव सिंगल, एक धाव आता मात्र इथे कंप्लीट झाली आहे. धावसंख्या ओपन झाली आहे, अकाउंट खातं ओपन झालंय. धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. एक धाव फलकावरती ब्राह्मण करवले संघाची मात्र आपण पाहताय. चांगली गोलंदाजी. 88 धावा चेस करत असताना थोडीशी दमछाक झाली आहे. बॅटर्स थोडेसे स्ट्रगल करतायत. मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात मात्र बॅक टू बॅक विकेट जात आहेत. राहुल पहिला बॉल खेळण्यासाठी. चांगला बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरच्या मधून काढलाय. गॅप सिलेक्शन परफेक्ट आहे. बॉल निघालाय सीमारेषा पार. हा पहिला नंबर 4 चौकार. चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला. 5 धावा फटक्यावरती आहेत. शेवटचा बॉल आहे.
हा देखील त्याच पद्धतीनं जणू काही ऍक्शन रिप्ले पाहायला मिळालाय. क्रिकेटचा प्रॉपर क्लास दाखवत असताना हा सलगचा दुसरा चौका ठोकलाय बॅटर राहुल पाटील. राहुल पाटील शेवटच्या 2 बॉलवरती 2 चौकार आणि एक चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात इथे मात्र ब्राह्मण करवले संघाला दिली आहे. 2 विकेट लवकर गेल्यात. त्यानंतर मग संपूर्ण जिम्मेदारी बॅटर्स राहुल आणि बॅटर्स विजयवरती आली आहे. 2 चौकार, 9 धावा धावाफलक्यावरती. 24 मध्ये आता 79 धावा मात्र बनवायच्या आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज मंगेश ठाकूर खाना विले जैन कडून गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. पॉवर प्ले नंबर 2चं षटक चालू झालंय. 2 षटकं पॉवर प्लेच्या आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल लॉफ्ट हिट, वेलकम 6 येईल की काय, आणि तेच घडलंय. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ. फिल्डरचे प्रयत्न चांगले होते परंतु बॉल निघून गेलाय सीमारेषा. हा पहिला षटकार. खूप चांगला फटका बॅटर. पहिल्या बॉलवरती 6 आलाय. दुसरा बॉल बॅकफुट, इकडे मात्र बॅकफुट वरती थांबला. येऊ दिला बॉल. शॉर्ट ऑफ पुलचा फटका आणि सलगचा हा दुसरा षटकार. दोन बॉल्स आणि 2 षटकार आलेत. धावसंख्या टोटल 21 वरती पोहोचले. 21. चांगली गोलंदाजी, परफेक्ट लेंथ मात्र आपण पाहताय. या बॉलवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटर विजय जो स्ट्राईक एंड वरती होता, सिंगल बॅटकटच्या सहाय्याने मिळेल आणि सिंगल धावसंख्या मात्र 22 वरती पोहोचली. 22 वरती 2 हा सध्याचा स्कोर कार्ड मात्र आपण ब्राह्मण करवले संघाचा पाहताय. 21 मध्ये 66 धावा इथून बनवायच्यात. टी फॉर टॅट द्यायला आता सुरुवात केली आहे. मोठे फटके खेळावे लागतील, असे मोठे फटके खूप पाहिजेत. 66 धावा अजून बनवायच्यात. गोलंदाजीच्या मार्कवरती मंगेश ठाकूर. थोडीशी महागडी गोलंदाजी, 2 6 त्याला बसलेत. कमबॅक करावा लागेल. विकेटच्या अपेक्षेनं मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. हो, आउटसाइड ऑफ स्टंप. चांगली लेंथ पाहताय आपण. बॅटर्सनं मात्र बॉलला सोडून दिला, लिव्ह केला. अशा भूत नजरेनं मात्र पंचांकडे पाहत राहिला होता बॅट्समन आणि इकडे मात्र निर्धाव चेंडू, डॉट बॉलची सांगत झाली. चांगली गोलंदाजी. चौथा बॉल डॉट आलाय. 20 मध्ये 66 धावा बनवायच्यात. राऊंड द विकेट. फुलटॉस बॉल होता, समोरच्या दिशेने खेळलाय. डीप मधून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. नंबर 4 राहुलच्या बॅट मधून हा तिसरा चौकार. धावसंख्या मात्र 26 वरती पोहोचली आहे. कमालीची बॅटिंग. सामना सोडला नाहीये, प्रयत्न चालू आहेत ब्राह्मण करवले संघाचं. इथून देखील 62 धावा बनवायच्या आहेत. 19 बॉल्सचा खेळ मात्र बाकी आहे. 19 मध्ये 62. आकाश शेळके सर मात्र आता डिजर ऑपरेटरच्या भूमिकेत इथे आमच्या समोर जॉईन झालेत. खूप साऱ्या भूमिका मात्र ते बजावत आहेत. आज आमचे साथी कॉमेंटेटर देखील आहेत, त्याचप्रमाणे स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. पंचांचा इथे वाईटचा निर्णय येतो. एक्स्ट्रा चिरण. थोडीशी महागडी गोलंदाजी मंगेश ठाकूरच्या माध्यमातून आपण पाहत आहे. 27 धावा फलकावरती आहेत. हरीशजी पाटील कोपरोली यांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. शेवटचा बॉल नजाकत दाखवली आहे. गॅप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. शॉट थर्डमॅन
आणि डीप थर्डमॅन बॉर्डर लाईनच्या पलीकडे हा क्लासिकल चौकार राहुलच्या बॅटमधून. धावसंख्या 31 वरती पोहोचली आहे. 18 बॉलचा 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 57. तिसऱ्या षटकाला सुरुवात आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज नितीन पाटील. इकडे मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहताय 2 षटकामध्ये धावा चांगल्या आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा लो स्कोर होता, परंतु मागच्या षटकामध्ये मंगेश वरती थोडं आक्रमण झालंय. 31 वरती संघ पोहोचलाय. 18 मध्ये अजून देखील 57 बनवायचे आहेत. फिल्डिंगची विवरचना मात्र आपण पूर्णपणे ओपन होताना पाहताय. 5 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर. पहिला बॉल गतीमध्ये परिवर्तन, गतीमध्ये बीट केलाय. चांगली गोलंदाजी, पहिल्या बॉलवरती सफलता मिळवली आहे नितीन पाटील आणि बाद होणारा खेळाडू विजय ठरलाय. तिसरा धक्का इथे लागलाय तो ब्राह्मण करवले संघाला. पाचव्या क्रमांकासाठी दाखल झालाय. 3 विकेट गेल्यात. 31 धावा धावा फलकावरती. 17 मध्ये 57 बनवायचे आहेत. गतीमध्ये परिवर्तन केला. नितीन पहिल्याच बॉलवरती सफलता मिळवली आहे. चांगली गोलंदाजी मात्र आपण पाहताय. हा देखील लेफ्टी खेळाडू आहे. डावखुराचा बॅटर साई मैदानाच्या आतमध्ये. 17 मध्ये 57 धावा या मैदानावरती बनवणं जास्त कठीण नाहीये. स्कोरिंग मैदान आहे. पाटा विकेट मात्र आपण पाहताय. खूप सारी धावसंख्या नेहमी या मैदानावरती चेस झाली आहे. नितीन हो स्विच हिट घेण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल होता. इकडे पंचांचा मात्र वाईटचा निर्णय. एक्स्ट्राची रन मिळते. एक्स्ट्रा रन नंतर धावसंख्येत बदल. धावसंख्या मात्र 32 वरती पोहोचली. 32. पहिलाच बॉल खेळत असताना मनामध्ये मात्र ठरवलं होतं हा बॉल रिव्हर्सने खेळायचा आहे. बॉल तयार. डान्सिंग डाऊन द विकेट. समोर येत खेळण्याचा प्रयत्न. अलंग द कार्पेट हा फटका मात्र डीप मध्ये निघालाय. सीमा रेषेच्या जवळ फिल्डिंग चांगली राहिली आहे तिथे. बॉल अडवलाय, स्टॉप केलाय. त्या दरम्यान धाव फक्त आणि फक्त एक सिंगलच मिळेल. 2 धावा माफ करा इथे मिळतात. 2 नंतर टीमची टोटल मात्र 34 वरती पोहोचली आहे. 16 बॉल आणि 54 धावसंख्येची अजूनही गरज आहे. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी चालू आहे. गोलंदाज नितीन पाटीलच्या माध्यमातून एक कमबॅकिंग षटक मात्र हाताळतोय. 16 बॉल आणि 54 फिरवला बॉल, टर्न केलाय. ऑब्रेक पद्धतीचा बॉल इथे फेकलाय. दर्जेदार गोलंदाजी. अगदी टप्पा खाल्ल्यानंतर हातभर वळण घेणारा बॉल आपण पाहताय. कोणत्याही प्रकारची संधी तिथे बॅटर साई पाटील साठी मात्र नाही. निर्धाव चेंडूची सांगत आहे. डॉट बॉल. 54 धावसंख्येची अजूनही गरज आहे. ओ लो फुल टॉस बॉल सरळ इकडे मात्र मिड विकेटला खेळलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत त्यामुळे रन्स फक्त एक सिंगल. सिंगल न धावसंख्या 35 वरती पोहोचली आहे. 2 बॉल्सचा खेळ बाकी आहे. 14 बॉल्स आणि 53 धावसंख्येची मात्र गरज. 2 महत्वाचे बॉल आहेत. 2 बॉलवरती एखादा मोठा फटका जर आला तर मॅच अगदी 2 ओव्हर्समध्ये मात्र बघण्यासारखी राहील. परंतु जर विकेट गेली अथवा 2 डॉट बॉल आले तर सामना मात्र थोडासा कोपरोली टीमच्या बाजूने मात्र झुकू शकतोय. राऊंड द विकेट नितीन पाटील. हो शेवटला लेटकेट केलाय. खूप चांगला फटका. शक्तीपेक्षा युक्तीला प्राधान्य. इकडे मात्र फिल्डिंग देखील चांगली राहिली आहे. शेवटपर्यंत बॉलचा पाठलाग करत अमर पाटीलनं बॉलला मात्र स्टॉप केलं. अमर फडकेला आपण पाहताय. स्टॉप केलं, बॉलला अडवलं. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 2 नंतर 37 धावा फलकावरती आहेत.
13 चेंडू आणि 51 धावसंख्येची मात्र गरज. सिंगल डबल्स धाबा इथे मात्र फार इम्पॉर्टंट नाहीयेत. हे मोठे फटके हवेत. फुल टॉल वसूल केलाय. बॉलला ढाडलाय सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवरती हा कडक षटकार. जयेश दळवी गोलंदाजच्या मार्कवरती आला. डावखुरा आताचा बॅटर साई पाटील स्ट्राईक एंड वरती आहे. 3 मध्ये 3 रन्स बनवल्यात. राहुल चांगली बॅटिंग करतोय. 7 बॉलचा सामना केलाय. 24 धावा आतापर्यंत बनवल्यात आणि 12 मध्ये इथून 45 बनवायचे आहेत. हाय स्कोरिंगची मॅच आहे. खूप मोठी धावसंख्या बनली आहे. पहिलाच बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये आला नाहीये. सिंगलचा प्रयत्न झालाय. एक धाव इथे धावून कंप्लीट केली आहे. वेगानं धावून कंप्लीट केली आहे कारण स्ट्राईक रोटेट करणं देखील तितकं महत्वाचं होतं. राहुल पाटील आता स्ट्राईक एंड वरती आहे. एक जमेची बाजू आहे ती बॅटिंग करणारा ब्राह्मण करवली टीमसाठी कारण जेवढे बॉल इथून मात्र राहुल पाटील स्वतः खेळेल तेवढे संघासाठी चांगलं आहे. सिंगल 44 झालं तर अर्ध लक्ष इथून कंप्लीट केलंय. अर्ध लक्ष अजूनही कंप्लीट करायचंय. 11 बॉल्स आणि 44 धावसंख्येची मात्र गरज. जयेश दळवी राईट अमोर द विकेट न फटका इकडे मात्र ऑन साइडला मारलाय. डीप मध्ये फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेच्या पार फरार. नंबर 4 हा चौकार. चांगली फलंदाजी मात्र राहुलच्या माध्यमातून पाहत आहे. वैयक्तिक 28 वरती पोहोचलाय. 10 मध्ये 40 धावसंख्येची मात्र गरज आहे. 10 बॉल्स आणि 40 ची मात्र गरज आहे. सामना अजून संपला नाहीये हे सांगतोय राहुल. वारंवार मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतोय. हेच प्रयत्न शेवटपर्यंत जर केले तर मात्र सामना देखील जिंकला जाऊ शकतोय. हाय स्कोरिंगची मॅच जरूर आहे परंतु अशक्य नाहीये. क्रिकेटमध्ये भरपूर असे रन चेस आपण पाहिलेत. फुल लेंथचा बॉल होता. इकडे कनेक्शन प्रॉपर होत नाहीये. सिंगलच धाव जरूर मिळेल. सिंगलनं जास्त महत्व नाहीये कारण प्रत्येकी बॉल मध्ये आता चार्ज घ्यावा लागेल. प्रत्येक बॉल मध्ये मोठा फटका खेळावा लागेल. सिंगल धावसंख्या पोहोचलेली 49 वरती. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 39 धावसंख्येची गरज. साई पाटीलला देखील आता आक्रमण करावं लागेल. थांबू जमणार नाहीये कारण सध्याच्या स्थितीला जर तुम्ही थांबलात तर मग संपलात. ही स्थिती मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. 9:39 लॉफ्ट केलाय. फटका फसलाय. फिल्डर डाऊन दी बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. इकडे मात्र झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद साई पाटील बॅक टू दी डगआउट. तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
नंबर 6 वरती 4 विकेट पडल्यात. 8 बॉल आणि 39 ची गरज आहे. महत्वाचे 2 बॉल या षटकातील मात्र बाकी आहेत. मयूरला देखील पहिल्याच बॉल पासून आक्रमण मात्र मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे. चला थोडं स्पीडअप करा. फिल्डिंगची व्यूहरचना प्रत्येकी बॉल नंतर मात्र चेंज केली जाते. कारण या अगोदर डावखुऱ्या हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळत होता, त्यामुळे फिल्डिंगची व्यूहरचना चेंज करावी लागत होती. आता दोन्ही उजव्या हाताचे खेळाडू आहेत. पहिलाच बॉल खूप टप्पाचा होता, दूरवरून खेळलाय बॉल, अगदी बॅट पासून थोडासा लांब ठेवला होता. इथे देखील एक सिंगल लॉंग ऑनला बॉल चाललाय. धाव एक, धावसंख्या 50, 50 धावा कंप्लीट झाल्यात, परंतु अजूनही 38 धावसंख्येची इकडे मात्र गरज. 7 बॉलचा खेळ बाकी आणि 38 धावा बनवायच्या. महत्वाचा बॉल आहे, व्हेरी इम्पॉर्टंट बॉल या षटकातील इथे बाकी आहे. जयेश दळवी आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी, कमबॅकिंग षटक मात्र राहिले. हो, जबरदस्त बॉल हाताळलाय. अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळ, समोरच्या विभागात फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफ कडे धाव मिळेल ते एक सिंगल. 4थ्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या बनले 51. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत त्या 37 धावा. 37. शेवटचा गोलंदाज कुलदीप पाडवी गोलंदाजीच्या मार्कवरती. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 37. 37 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम, त्यामुळे मग 6 षटकार ठोकायचे आहेत. पहिलाच बॉल, इकडे मात्र दिशा खराब आहे, पंचांचा वाईटचा निर्णय, त्यामुळे सामना अजूनही बॅलन्स आहे. 6 मध्ये 6 षटकार ठोकावे लागतील. 6 बॉल आणि 36 धावसंख्येची मात्र गरज. राईट आर्म राहू द विकेट. कुलदीप पहिलाच बॉल हा देखील वाईड आहे. दिशाहीन गोलंदाजी मात्र करतोय. ऑफस्टिक वरती बॉल ठेवण्याचा प्रयत्न आहे, परंतु अतिरिक्त बॉल बाहेर जातोय, त्यामुळे सलगचे 2 वाईड बॉल फेकण्यात आलेत. धावसंख्या 53 वरती पोहोचली आहे. 6 बॉल आणि 35 धावसंख्येची मात्र गरज आहे. 6-35, 6 मोठे फटके हवेत. पहिलाच बॉल आहे. पहिलाच बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. जेलची चान्स क्रिएट झाली आहे. 2-2 फिल्डर धावत होते, कॉलिंग नव्हतं, परंतु शेवटच्या मोमेंटला हा कॅच कॅरी केलाय. फलंदाज बाद, महत्वाचा धक्का इथून ब्राह्मण करवले संघाला मात्र लागलाय. दाखल झालाय. 5-35 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे बॉलरनं. ओ, यावेळेस मात्र चूक झाली आहे गोलंदाजाकडून आणि इकडे पंचांचा 22+4, 4 रनचा मात्र इथे निर्णय येतोय. चला थोडस स्पीडअप करायचं आहे. 4 मध्ये 31. फिल्डिंग थोडीशी खराब राहिली आहे मागे. हा 22चा चौकार मात्र मिळालाय. 4-31 समीकरण आहे. 57 धावा धावा फलकावरती आहेत. राऊंड द विकेट बॉलर. हो, चांगला चेंडू हाताळलाय. ही लेंथ चांगली आहे, या लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉल येतोय. 3 मध्ये 31. सामना मात्र दूर जात चाललाय तो बॅटिंग करणाऱ्या ब्राह्मण करवले टीम कडून. पहिल्या इनिंग मध्ये ज्या धावा बनवल्या होत्या, कमालीची बॅटिंग मात्र आपण पाहिली आणि त्या धावा चेस करताना थोडीशी दमछाक झाली आहे. वाईट साठी रिव्ह्यू मात्र घेण्यात आलाय बॅटिंग टीम कडून. बॅट्समन रिव्ह्यू आहे, त्यामुळे तिसरे पंच आपण चेक करा.
फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल. रिव्ह्यू लॉस झालाय. 3 बॉल्स आणि 31 धावसंख्येची मात्र गरज आहे. चांगली गोलंदाजी. हा देखील चांगला बॉल आहे. परफेक्ट लेंथ आपण पाहता. मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न, परंतु प्रयत्नांना सफलता मिळत नाहीये. निर्धाव चेंडू. 2-31 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. सामना मात्र पूर्णपणे तिकडे स्वतःच्या बाजूने झुकवलाय कोपरोली टीमनं. एकतर्फी मॅच, वन साइड मॅच मात्र आपण पाहताय. 2-31 हा देखील डॉट आहे. 1 मध्ये 31 धावा बनवायच्या आहेत. वन साइड मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारचा प्रत्युत्तर बॅटर आपण पाहिलं तर मग एका खेळाडूनं थोडंसं प्रत्युत्तर दिलं होतं, परंतु त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याच फलंदाजानं खासही प्रभावित केलं नाही आणि त्यामुळे मात्र संघ थोडासा मागे पडलाय. शेवटचा बॉल होता. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. लाऊडली अपील. इकडे मात्र सामना जिंकलाय तो बॉलिंग खेळणाऱ्या कोपरूल टीमनं. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन कोपरूल टीम. हार्ड लक असेल ब्राह्मण करवले संघ नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट टुर्नामेंटसाठी. ऑल द बेस्ट.